वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर ज्या ठिकाणी EVM मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमची लाईट गेल्याने सायंकाळी एकच गोंधळ वरणगाव शहरात उडाला। विशेष म्हणजे या प्रसंगी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन पहारा देण्याचे ठरवले। काही राजकीय नेत्यांनी या ठिकाणी CCTV सुद्धा दुपारी 1 वाजेपासून बंद असल्याचे सांगितले। बघूया हा संपूर्ण व्हिडिओ। त्यासाठीची काहीतरी यांनी व्यवस्था केली पाहिजे व्यवस्थितपणे। कुठेतरी बसण्यासाठी सिक्वेन्स पाहिजे, कुठेतरी प्रतिनिधींची यांनी नेमणुका केल्या पाहिजे। आता आम्ही थोड्या वेळापूर्वी इथे होतो, पोलीस प्रशासनाचे लोक होते, तोपर्यंत काही नाही, इथे शांतता होती। आता काही आम्ही प्रमुख मंडळी इथून गेलो जागेवरनं, पुन्हा सर्वांना बाहेर हाकलण्यात आलं। म्हणजे काय आहे, इकडे अधिकारी सांगतात, निवडणूक निर्णय अधिकारी, की तुमचे प्रतिनिधी पाठवा, वॉच ठेवा। म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं जणू काही हे जे होणारे लोकप्रतिनिधी आहे किंवा जुने लोकप्रतिनिधी आहे यांना वॉचमनची ड्युटी दिलेली आहे। तर तेवढंच बाकी होतं, ते पण करू आम्ही, परंतु त्यासाठी कुठेतरी त्या पद्धतीची यंत्रणा उभी केली गेली पाहिजे। नाही तर निव्वळ पत्र काढायचं कागदावर। आता ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळ्या उमेदवारांना पत्र दिलं आणि ते त्यांचा कुठलाच प्रतिनिधी इथे नाहीये। एखादा अधिकारी ते घरून पाठवतात, तो अधिकारी आम्हाला इथे येऊन अक्कल शिकवतो। एवढं दूध खुडे आम्ही नाहीये। एखादा अधिकारी आम्हाला, तुम्ही काहीतरी आमची मीटिंग घ्यायला हवी होती, मीटिंग घेऊन उमेदवारांना बोलून, उमेदवाराच्या प्रतिनिधी बोलून त्यांना व्यवस्थितपणे सांगायला पाहिजे होतं। त्यासाठी प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं की हे प्रोसेस आपल्याला कशी राबवायची आहे। फक्त काय करायचंय, त्यांना कुठेतरी कागद रंगवून जनतेच्या तोंडाला ती पानं पुसायची आहेत। ही यंत्रणा पहिल्यापासून मॅनेज आहे, इलेक्शन पिरियड मध्ये सुद्धा मॅनेज होती आणि मतमोजणीपर्यंत सुद्धा मॅनेज असेल, तो आम्हाला धाक आहे। म्हणून आता इथे एवढी सर्व मंडळी जमलेली आहे। 2-4-5 एक देतो आम्ही, एकच एवढे ठेवले तरी काय अर्थ नाही। प्रत्येक उमेदवाराच्या 2-2 लोक, 70 लोक आहे ना, फक्त 10 लोक तुमचे घेतला एवढं घ्यायचं काय करायचं, 10 बी आले तर चालेल। ठेवणे विषय होणार नाही। सांगतो, आपण जे 4-5 लोक आहे ना, आपण थांबत जाऊ 4-5 जणांपैकी एक जण, काही कोणाचं बिघडायला माहितीये का, आपल्याला किती 100-200 लोक, आपण 1-2 जण थांबत जाऊ, काही कोणाचा काही प्रॉब्लेम म्हणजे काय होईल माहितीये का, जास्त पण घेऊन घ्या। पत्र दिलं पोलीस बांधव आहे की ते काय म्हणतात, इथे थांबू नका, बाहेर असं कसं काय चालेल? साहेबांना सांगितलं होतं तुम्ही थांबू शकता। आमचं इथे म्हणणं आहे, इथे थांबू द्या, एक एक माणूस आहे की नाही, हो सांगितलं, आम्हाला त्यांनी पत्र पण आले ना, अशा पद्धतीचं लेखी पत्र त्यांनी आपल्याला पत्र देतो तुम्हाला, हे पत्र आलंय ना, सांगा तुम्ही इथे काय करता। आम्ही असलं की उभं राहू देता आणि आम्ही गेले की आकडून देता त्याला बाहेर। हो पत्र आलंय ना, आमचं काय म्हणणं आहे माहिती का, की 12 वाजून 15 मिनिटापासून सगळी झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही रेकॉर्डिंगचा। तुम्हाला ते टेक्निशियन येऊ द्या फक्त 2 मिनिटं। बर, पण टेक्निशियन आल्यानंतर यांना दाखवा आणि मी तुम्हाला उद्याच्या दिवशी पत्र देतो की मला दररोजचा CCTV डाटा मिळावा म्हणून। आहे का नाही? बरोबर, एकदम बरोबर। 2 मिनिटं मला काय म्हणायचं, मी ते साहेबांशी बोललो, पोलीस साहेबांशी। आता पोलीस प्रशासनाची काय भूमिका असते माहिती का तुम्हाला? आता आपण होतो तोपर्यंत कोणाला काही बोलले नाही, आपण गेले ते सर्व लोकांना हाकलून दिले। आता याचा सिक्वेन्स नाहीये, सिक्वेन्स कसा नाहीये, त्या अधिकाऱ्यांचं आणि या अधिकाऱ्यांचं काही सिक्वेन्स नाहीये, फक्त ते पत्र देऊन देताना मोकळं करताय। मी त्यांना काय सांगितलं की काहीतरी सिक्वेन्स लावा,
काहीतरी एक आधी नाव यादी आम्ही अर्ज देतो त्या लोकांना परवानगी द्या तुम्ही थांबायला. उमेदवार अर्ज देतील त्याला. बरोबर आहे की तसं नाही? तुम्ही प्रतिनिधी पाठवता प्रतिनिधी पाठवतो. तसं तुमचा आचरण माणूस द्या. आपलं बोलणं झाल्यानंतर काय इथून काढून टाकलं होतं तुम्ही नाही होते ना सर सगळे गर्दी वाढली होती सर. आम्ही होतो तोपर्यंत थांबवलं. गर्दी जर वाढली तर काय काढणार नाही का? तुम्ही आमचं बी ऐकून घ्या ना. आम्ही घरी गेले आणि अन्य बाकीच्यांना काढून टाकलं. एकेकाच्या मागे 5-5 जण आले. एकेकाच्या मागे 5-5 जण आले. बाकीच्यांना कळलं ना आम्ही. अहो, दादा, 74 उमेदवार होते. कळायला पाहिजे ना. हे पहा तुम्हाला सांगतो दादा मी. आम्हाला इथे 21 तारखेपर्यंत 150-200 लोक ठेवले. ऐकून घ्या आता एवढे जर आता किती 90 का काहीतरी आज या ठिकाणी 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांचा फोन आला की जे LED या ठिकाणी लावलेली आहे त्या LED मध्ये कॅमेरे बंद झालेले असल्या कारणामुळे कुठल्याही प्रकारची रेकॉर्डिंग बाहेर दिसत नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वच प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी हजर झाल्यानंतर साधारणतः प्रत्यक्षात परिस्थिती तशीच होती, परंतु अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर रेकॉर्डिंग चालू म्हणजे स्क्रीन चालू झाली. या ठिकाणी दुसरा विषय असा आहे की साधारणतः 12:15 वाजेपासून 1 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाटा या ठिकाणी आम्हाला आढळून येत नाही. 1 वाजेपासून सदरचा डाटा हा डिलीट झालेला आहे की काय, म्हणजे 12:15 ते 6:30 वाजेपर्यंत कॅमेरे बंद होते की काय, 1 वाजेपासून आमच्या सहित आमच्या कार्यकर्त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे या ठिकाणी एक प्रकारचं निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्यांचे जे संबंधित कर्मचारी असतील त्यांच्या बाबतीमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालेलं असल्या कारणामुळे कदाचित वरणगावच्या जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊन अराजकता देखील माजू शकते आणि होणाऱ्या परिणामास निवडणूक निर्णय अधिकारी प्रशासन जबाबदार राहील. संबंधित अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ नये. वेळोवेळी जे कॅमेरे आहेत ते बंद पडू नये आणि आम्ही जी काही माहिती मागू ती त्यांनी आम्हाला दिली पाहिजे. या अनुषंगाने अशाच पद्धतीची विनंती प्रशासनाला या ठिकाणी करतो आणि अशी वरणगावामध्ये दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची जर प्रशासनाला दखल घ्यायची असेल तर त्यांनी कृपया तिथे समजा या गोष्टीची काळजी घेऊन योग्य ते निर्णय घ्यावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासहित संपूर्ण प्रशासनाला करत आहे. गोष्टी घडलेल्या आहेत. आज इथे जवळजवळ 500 लोक जमा झालेले आहेत. कशासाठी तर इथे कॅमेरा कधी बंद पडतो, कधी चालू होतो, कधी त्याला सेट केला जातो, कधी सेटही केला जात नाहीये. आता बाहेर कॅमेरे आहेत पण स्ट्रॉंग रूमच्या मधून कॅमेरा एकही नाहीये. म्हणजे पेट्यांवर वॉच ठेवायला मध्ये कॅमेरा नाही, फक्त रूमच्या लॉकवर वॉच ठेवायला कॅमेरा आहे. एवढं आता तुम्ही तुमचं बारीक लक्ष ठेवा. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांना पत्र दिलं की तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवा, इथे झोपवा, इथे बारीक लक्ष ठेवा. या सर्व गोष्टी करण्यासाठी आता उमेदवारांना तोही त्रास घ्यावा लागणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना कार्यकर्त्यांना तोही त्रास घ्यावा लागणार. 12-15 पासून रेकॉर्डिंग बंद पडलं. त्याच्यामुळे जे आहे की लोकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. त्यांनी सांगितलं ना आपला प्रतिनिधी किंवा कोणीतरी थांबू शकतो इथं झोपू शकतो. हो, प्रतिनिधी जरी थांबू शकतो किंवा हे असतो तरी आता बाहेर थांबू शकतो तो. समजा आमचं काय म्हणणं आहे की तो DVR आहे की नाही त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग झालेली आहे किंवा नाही झालेली आहे याचं किमान आम्हाला दाखवा. साधारणतः 12:15 ते किती वाजेपर्यंत आतापर्यंतची 12:49 बरोबर. इथून ती बंद पडली. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे आता चालू झालं. एवढे 8 तास जे नाही बंद होते काय
एवढा 8 तास कॅमेरे बंद होते. कमीत कमी जे उमेदवार आहे ना साहेब, म्हणजे